एक मुद्दा अजून आला की या ठिकाणी न्यायालयांमध्ये देखील मराठीचा वापर झाला पाहिजे। खालच्या न्यायालयांमध्ये तो सुरू झालाय, अजून उच्च न्यायालयांमध्ये तो झालेला नाही। माननीय पंतप्रधान मोदयांनी देखील जी काही कॉन्फरन्स झाली प्राईम मिनिस्टर आणि चीफ जस्टिसेस, त्याच्यामध्ये सगळ्या उच्च न्यायालयांना विनंती केलेली आहे की किमान तुम्ही कामकाज जोपर्यंत मराठीत करत नाही तोपर्यंत निवाडा जरी तुमचा मराठीमध्ये द्या। आता त्याची व्यवस्था हळूहळू होते, कारण आता ट्रान्सलेशनचे टूल्स उपलब्ध झालेले आहेत, त्यामुळे येत्या काळामध्ये ते देखील होताना आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी पाहायला मिळेल। काही मुद्दे या ठिकाणी आले आणि मग महाराष्ट्रातले जसं ईव्हीएम आहे ना, काही तुम्हाला मिळालं नाही जयंतराव की महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला चालले, दुसरं काहीच नाही। मराठी शाळा आपल्याला चालवायच्याच आहेत। सुनील प्रभू, तुम्ही महापौर होतात, आपल्याला बीएमसीच्या पण मराठी शाळा चालवायच्या आहेत आणि देशातल्या चालवायच्या आहेत, काय काळजी करू नका। हा पण मी तर कधी कधी आश्चर्यचकित होतो की गुजरात राज्य हे पेपरमध्ये ऍड कशाला देतो, आमचं राज्य चांगलं आहे, गरजच नाही आहे। आपले विरोधक रोज सांगतात गुजरात चांगला, गुजरात चांगला, गुजरात चांगला, हेच रोज प्रचार आणि प्रसार करतात, तिकडेच चाललाय, तिकडेच चाललाय, तिकडेच चाललाय, तिकडेच चाललाय। काही काळजी करू नका, महाराष्ट्र कालही नंबर 1 होता, आजही नंबर 1 आणि उद्या नंबर 1 राहील। महाराष्ट्राशी कोणी स्पर्धा करू शकत नाही, महाराष्ट्राची आपली एक ताकद आहे। आणि एक लक्षात ठेवा, देशामध्ये आज 10 राज्य स्पर्धा करतात। तो जमाना गेला की ज्यावेळी 2-3 राज्यच होती, असं नाहीये। आज 10 राज्य स्पर्धा करतायत आणि आपण त्याकरता देखील मला असं वाटतं आनंदित राहायला पाहिजे, कारण देशाचा विकास करायचा असेल तर एकट्या महाराष्ट्राच्या विकासाने देशाचा विकास होत नाही। पण त्याच वेळी इट इज कॉम्पिटिटिव्ह फेडरलिझम, त्यामुळे त्या सगळ्या राज्यांना मागे टाकून माझा महाराष्ट्र पुढे राहील हा प्रयत्न आम्हाला करायचाच आहे। आणि म्हणून आज आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही आपल्या राज्यामध्ये आली आहे। आपल्या ज्या वेगवेगळ्या योजना चालतात, उदाहरणादाखल सामूहिक प्रोत्साहन योजना, याच्या अंतर्गत मी आकडेवारी माननीय शिंदे साहेबांचं सरकार आल्यानंतरची देतोय। 1 जुलै 2022 पासून आतापर्यंत 221 मोठे विशाल अतिविशाल असे प्रकल्प आले आहेत, ज्याच्यामध्ये 3,48,070 एवढी गुंतवणूक आहे आणि 2,13,267 एवढं त्यातनं रोजगार निर्मिती होणार आहे। थ्रस्ट सेक्टरचा जर आपण विचार केला, कारण आपण आपल्या अर्थव्यवस्थेला $1 ट्रिलियन इकॉनॉमी करायची आहे, तर $1 ट्रिलियन इकॉनॉमी करण्याकरता इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिलने आपल्याला थ्रस्ट सेक्टर सांगितलेलं आहे की ज्या सेक्टरमध्ये गुंतवणूक आली तर ॲक्सिलरेटेड पद्धतीनं रोजगार निर्मिती होईल आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पुढे जाईल। या थ्रस्ट सेक्टरमध्ये आपण धोरण जाहीर केल्यापासून, म्हणजे आपण त्याचं धोरण हे 22/2/2024 ला जाहीर केलं, ते जाहीर केल्यापासून 10 मोठ्या प्रकल्पांना आपण मंजुरी दिली, ज्याच्यातली गुंतवणूक आहे 2,39,117 कोटी रुपये आणि 79,720 एवढी त्याच्यामध्ये निर्मिती होणार आहे रोजगाराची। आपण जर बघितलं तर या काळामध्ये महाराष्ट्राच्या सगळ्या भागामध्ये या ठिकाणी गुंतवणूक येते आहे। उदाहरणादाखल विदर्भाचा विचार केला तर 47 प्रकल्प, मोठे प्रकल्प या ठिकाणी आले आहेत, ज्यामध्ये 1,23,931 एवढी गुंतवणूक आहे, 61,000चा रोजगार आहे। मराठवाड्यामध्ये 38 प्रकल्प या ठिकाणी आलेले आहेत, 74,646 कोटी रुपयाची गुंतवणूक आहे, 41,325 एवढा रोजगार आहे। आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये 136 प्रकल्प आलेले आहेत, ज्यामध्ये 1,49,000
493 कोटीची गुंतवणूक आहे. 1,10,588 एवढं त्यातनं रोजगार तयार होणार आहे. आणि मला पुन्हा हे सांगताना आनंद वाटतो की FDI मध्ये वी आर नंबर 1. थेट परकीय गुंतवणुकीत आम्ही पहिल्या क्रमांकावर आहोत. 2015 ते 2019 आम्ही पहिल्या क्रमांकावर होतो. मध्ये 2 वर्ष महाविकास आघाडीच्या काळामध्ये 1 वर्ष कर्नाटक नंबर 1 वर गेला, दुसऱ्या वर्षी गुजरात नंबर 1 वर गेला, पुन्हा आपलं सरकार आलं, पुन्हा महाराष्ट्रच नंबर 1 वर आलेला आहे. आणि क्युम्युलेटिव्हली देशाची 31% गुंतवणूक आपल्याकडे आहे. पण आपण जर विचार केला तर पहिल्या क्वार्टरमध्ये देशात आलेल्या गुंतवणुकीच्या 52% गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. 2 क्वार्टरचा विचार केला म्हणजे मागच्या वर्षी आपण नंबर 1 होतो. मागच्या वर्षी जेवढी गुंतवणूक आली होती त्याची 90% गुंतवणूक ही पहिल्या 2 क्वार्टरमध्येच आलेली आहे. त्यामुळे सगळा रेकॉर्ड आपण तोडणार आहोत. त्यामुळे थेट परकीय गुंतवणुकीत देखील महाराष्ट्र पुढे आहे. ईज ऑफ डुईंग बिझनेस असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण ज्या करतो त्याच्यामुळे माझी आमच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही विनंती आहे की आमच्यावर टीका जरूर करा, तुम्ही केलीच पाहिजे, तो तुमचा अधिकारही आहे आणि तो तुमचा आमच्यावर अंकुशही आहे. पण आपलं राज्य जेव्हा पुढे जात आहे त्यावेळी गुजरात पुढे चालला, गुजरात पुढे चालला, गुजरात पुढे चालला. आता तुम्ही सांगा की या 2 क्षेत्रात गुजरात गेलाय, आपल्याला तिथे गेलं पाहिजे. पण सोबत हे देखील म्हणा की आम्ही FDIत नंबर 1 आहोत, आम्ही गुंतवणुकीत नंबर 1 आहोत. हे नंबर 1 होता, आजही नंबर 1 आहे, उद्या नंबर 1 राहील. महाराष्ट्राशी कोणी स्पर्धा करू शकत नाही. महाराष्ट्राची आपली एक ताकद आहे. आणि एक लक्षात ठेवा, देशामध्ये आज 10 राज्य स्पर्धा करतात. तो जमाना गेला की ज्यावेळी 2-3 राज्यच होती, असं नाहीये. आज 10 राज्य स्पर्धा करतायत आणि आपण त्याकरता देखील मला असं वाटतं आनंदित राहायला पाहिजे. कारण देशाचा विकास करायचा असेल तर एकट्या महाराष्ट्राच्या विकासाने देशाचा विकास होत नाही. पण त्याच वेळी इट इज कॉम्पिटिटिव्ह फेडरलिझम. त्यामुळे त्या सगळ्या राज्यांना मागे टाकून माझा महाराष्ट्र पुढे राहील हा प्रयत्न आम्हाला करायचाच आहे. आणि म्हणून आज आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही आपल्या राज्यामध्ये आली आहे. आपल्या ज्या वेगवेगळ्या योजना चालतात, उदाहरणादाखल सामूहिक प्रोत्साहन योजना, याच्या अंतर्गत मी आकडेवारी माननीय शिंदे साहेबांचं सरकार आल्यानंतरची देतोय. 1 जुलै 2022 पासून आतापर्यंत 221 मोठे विशाल अतिविशाल असे प्रकल्प आले आहेत, ज्याच्यामध्ये 3,48,070 एवढी गुंतवणूक आहे आणि 2,13,267 एवढं त्यातनं रोजगार निर्मिती होणार आहे. थ्रस्ट सेक्टरचा जर आपण विचार केला, कारण आपण आपल्या अर्थव्यवस्थेला $1 ट्रिलियन इकॉनॉमी करायची आहे, तर $1 ट्रिलियन इकॉनॉमी करण्याकरता इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिलने आपल्याला थ्रस्ट सेक्टर सांगितलेलं आहे की ज्या सेक्टरमध्ये गुंतवणूक आली तर ॲक्सिलरेटेड पद्धतीनं रोजगार निर्मिती होईल आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पुढे जाईल. या थ्रस्ट सेक्टरमध्ये आपण धोरण जाहीर केल्यापासून, म्हणजे आपण त्याचं धोरण हे 22/2/2024 जाहीर केलं. ते जाहीर केल्यापासून 10 मोठ्या प्रकल्पांना आपण मंजुरी दिली, ज्याच्यातली गुंतवणूक आहे 2,39,117 कोटी रुपये आणि 79,720 एवढी त्याच्यामध्ये निर्मिती होणार आहे रोजगाराची. आपण जर बघितलं तर या काळामध्ये महाराष्ट्राच्या सगळ्या भागामध्ये या ठिकाणी गुंतवणूक येते आहे. उदाहरणादाखल विदर्भाचा विचार केला तर 47 प्रकल्प, मोठे प्रकल्प या ठिकाणी आले आहेत, ज्यामध्ये 1,23,931 एवढी गुंतवणूक आहे, 61,000चा रोजगार आहे. मराठवाड्यामध्ये 38 प्रकल्प या ठिकाणी आलेले आहेत, 74,646 कोटी रुपयाची गुंतवणूक आहे, 41,325 एवढा रोजगार आहे. आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये 136 प्रकल्प आलेले आहेत, ज्यामध्ये 1,49,000
493 कोटीची गुंतवणूक आहे. 1,10,588 एवढं त्यातनं रोजगार तयार होणार आहे. आणि मला पुन्हा हे सांगताना आनंद वाटतो की FDI मध्ये वी आर नंबर 1. थेट परकीय गुंतवणुकीत आम्ही पहिल्या क्रमांकावर आहोत. 2015 ते 2019 आम्ही पहिल्या क्रमांकावर होतो. मध्ये 2 वर्ष महाविकास आघाडीच्या काळामध्ये 1 वर्ष कर्नाटक नंबर 1 वर गेला, दुसऱ्या वर्षी गुजरात नंबर 1 वर गेला, पुन्हा आपलं सरकार आलं, पुन्हा महाराष्ट्रच नंबर 1 वर आलेला आहे. आणि क्युम्युलेटिव्हली देशाची 31% गुंतवणूक आपल्याकडे आहे. पण आपण जर विचार केला तर पहिल्या क्वार्टरमध्ये देशात आलेल्या गुंतवणुकीच्या 52% गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. 2 क्वार्टरचा विचार केला म्हणजे मागच्या वर्षी आपण नंबर 1 होतो. मागच्या वर्षी जेवढी गुंतवणूक आली होती त्याची 90% गुंतवणूक ही पहिल्या 2 क्वार्टरमध्येच आलेली आहे. त्यामुळे सगळा रेकॉर्ड आपण तोडणार आहोत. त्यामुळे थेट परकीय गुंतवणुकीत देखील महाराष्ट्र पुढे आहे. ईज ऑफ डुईंग बिझनेस असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण ज्या करतो त्याच्यामुळे माझी आमच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही विनंती आहे की आमच्यावर टीका जरूर करा, तुम्ही केलीच पाहिजे. तो तुमचा अधिकारही आहे आणि तो तुमचा आमच्यावर अंकुशही आहे.